तुम्हाला पण जर का पेपर लिहिण्यासाठी काहीतरी टिप्स अँड ट्रिक्स लागत असतील तर आम्ही काही गोष्टी शिकलोय ते तुम्हाला सांगतो मी आता. तुम्हाला पेपरमध्ये जेवढं येतं ना आधी तेवढं डायरेक्ट लिहून टाका आणि नंतर तुम्हाला काय करायचंय फेकू आपली पुरी शक्ती के साथ. तुमच्यामध्ये जेवढे पण तुम्ही इंग्लिश पिक्चर बघितले असतील, तुम्ही काही न्यूजपेपर वाचले असतील, जे तुम्हाला जेवढी इंग्लिश येत असेल जेवढी इंग्लिश येत असेल तेवढी लिहून टाका डायरेक्ट. कारण कधी कधी सर लोकांचं हृदय कोमळ असतं, ते तुम्हाला चांगला पेपर लिहून पण मार्क देऊन टाकतं नाही का, यांनी काहीतरी लिहिलंय बा, फक्त अक्षर चांगलं काढा. तर आमच्या काही मित्रांचं अक्षर असं आहे की कोंबडीच बाय मांजरीला, मांजरीत बाय कोंबडीला, म्हणजे ती डायरेक्ट भाषा वेगळी नाही का. म्हणजे फक्त मेन मुद्दा काय असतो का लिहा काहीतरी, फक्त लिहा असा मुद्दा असतो. डायरेक्ट सगळं लिहून डायरेक्ट लिरिक्स लिहून वाटलं असतं. लिरिक्स इंग्लिश मध्ये फक्त बरं का. ते हा इंग्लिश गाणं कोणत्या का, इंग्लिश गाणं म्हण बरं एखादं. आय फाउंड लव आप मुंबई नहीं आ रहे हो, आप मुंबई नहीं आ रहे हो, आप मुंबई नहीं आ रहे हो, मुंबई कोपरगाव तुला मी मळ्यात सुद्धा घेणार नाही, तू काय आता करू राहिला. तर आता तुमचे पण जर काही एक्झाम चालू असतील, तुम्हाला पण स्ट्रगल माहिती असेल एक्झामचं स्ट्रगल वगैरे कसं असतं. नाही तू काय शांत एवढं बोलून 2 शब्द संपवते. रिकामी गोष्ट आहे, मागच्या पोरांना यांना काही इम्पॉर्टन्स यायचं नाही जास्त. लाईफला चिल माणसं आहे ते, चिल याला तुम्हाला जर का बादशाह बघायला, बादशाह म्हणजे हम हमारी मौज में दुनिया हमारी खोज में. इकडे तुम्ही आज तुम्हाला घेऊन टाकतो, इकडे आपले मित्र भेटले आपल्याला, काही 2 शब्द तुम्ही काहीतरी चांगले बरोबर चांगले मोटिवेशन. एकच नंबर ब्लॉग म्हणजे आमच्या भाऊला चांगला सपोर्ट करा. एक नंबर ब्लॉग आहे भाऊचे, लाईक करा, सपोर्ट करा. तुम्ही बोलले डायरेक्ट किडनीमध्ये हार्ट अटॅक आला, किडनीमध्ये हार्ट अटॅक. असे लोक बोलतात आपल्याला की तुम्ही चांगलं करताय, काहीतरी मला पण चांगलं वाटतं. आता घरी निघतो मी, आता एवढे बोलून 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. करा कष्ट, बोला स्पष्ट आणि वा पुष्ट.